आमच्या पर्वतरांगामध्ये तर तसे खूप किल्ले आहेत। त्यापैकी मावळ तालुक्यातील हा किल्ला तो चारही बाजूने निसर्गाने परिपूर्ण आहे। या गडाच्या एका बाजूने तर संपूर्ण पावना धरणाचा परिसर दिसतो। या गडाचा आकार म्हणजेच याची ओळख आहे। तर हाच गड पाहायला मी आज आलोय, जो म्हणजे वितंडगड म्हणजेच किल्ले तिकोना। नमस्कार ट्रॅकर्स, कसे आहात? मजेत ना? मी भास्कर वाघमारे, तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। त्याचं नाव आहे खराब ट्रॅक। तर मित्रांनो, तुम्ही जर माझे मागचे काही व्हिडिओ पाहिले असतील तर मी खूप कमी बजेटमध्ये आपण गड किल्ले फिरतो। कधी मी असतो सोलो तर कधी माझे मित्र असतात। तर आज मी सुद्धा सोलो आलो आहे किल्ले तिकोना। लोणावळ्यामध्ये असलेला हा गड खूपच फेमस आहे। तर आज तोच गड करायला मी आज आलेलो आहे, तेही सोलो। आता पाठी जीपने मी आलो, ते बस पण अवेलेबल आहेत, पण मला थोडा उशीर झाला म्हणून बस सुटली माझी, म्हणून मला जीपने यावं लागलं। नाही तर इथे बसेस पण अवेलेबल आहे, पण फ्रिक्वेन्सी तशी खूप जास्त कमी आहे। हा आहे तिकोनाचा बेस, म्हणजे जिकडून तिकोनाची ट्रेकिंग स्टार्ट होते, बघू शकता तुम्ही। इथून आम्ही आलो, आता मी आलो आणि आता इथून ट्रॅक स्टार्ट करणार आहे। ते जागोजागी खूप सारे हॉटेल्स आणि खूप सारे काय बोलतात पार्किंग्स अवेलेबल आहेत। तुमची जर पर्सनल असेल किंवा ग्रुपमध्ये आला असेल, पर्सनल गाडी बुक असेल, बाईक असेल, तर तुम्ही इथे फ्री पार्किंगसुद्धा आहे आणि पेड पार्किंग पण आहे। तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही काय यूज करता। आता इथून ट्रॅक स्टार्ट होतोय, बघू शकता एकदम मस्त असा ट्रॅक आहे। हा गड किल्ले तिकोना। हा व्ह्यू बघितल्यानंतर मला इथून जायचं मनच करत नाही। काय व्ह्यू आहे! हवा नेक्स्ट लेवल आहे। चला, वरती जायचंच आहे। किल्ले तिकोना, ज्याला वितंडगड म्हणूनही ओळखले जाते, मावळ तालुक्यातील हा किल्ला खूप फेमस आहे, तो म्हणजे गडावरून दिसणाऱ्या सुंदर दृश्यामुळे। सोपा ट्रॅक असल्याने असंख्य पर्यटक या गडाला भेट देत असतात। गडापर्यंत पोहोचण्यासाठी कामशेतवरनं शेअरिंग जीप्स आणि बसेस अवेलेबल आहेत। बसेसची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे, त्यामुळे योग्य टायमावरती बस स्टॉपला यावं लागेल। 9 ते 9:30च्या दरम्यान बस जाते। तसेच गडावरून योग्य टायमावर खाली उतरावे लागेल, त्यामुळे टायमाचा अंदाज ठेवून गड उतरायला घ्या। बघता बघता आम्ही आलो गडावरती, तर थोडासा ट्रॅक बाकी आहे। आता बहुतेक तिकडे दुसऱ्या बाजूला पाऊस चालू आहे। एक व्ह्यू पॉईंट आहे, व्ह्यू पॉईंट हा गडाच्या राईट साईडचा भाग आहे। पूर्ण डोंगर रांगा दिसत आहेत, पूर्ण मस्त सुंदर। आणि हा गडाचा लेफ्ट साईडचा भाग आहे। या साईडला बहुतेक आता पाऊस होतोय, मला दिसेलच तिकडे पाऊस चालू आहे। बहुतेक इथे पण पाऊस आपल्याला ड्रोन उडवायला भेटणार नाही। रेनकोट विसरलो। हा भाग बघा काय मस्त आहे। ती बसायला जागा पण केली आहे, वरती अजून काहीतरी असेल। आता आपल्याला गडाचा पहिला दरवाजा दिसलेला आहे। खूप खूप सुंदर असा दरवाजा आहे।
तुम्हाला दाखवतो. गडावरती देही सूचना तुम्हाला लिहिलेल्या दिसतात पाठीवरती, तर ते फॉलो करत जावा. तर आता माझ्या पाठी बघू शकता, खूपच सुंदर, खूप म्हणजे खूप सुंदर असं कातळात कोरलेला एक दरवाजा आहे. किती सुंदर पद्धतीने कोरले. पूर्ण एक भयंकर मोठा दगडामध्ये दरवाजा कोरणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्यावेळी जे कामगार असतील ना, हॅट्स ऑफ. चला मध्ये बांधकामातून पण तसंच एकदम सुंदर. बघूया इकडे एक कातळात कोरलेली एक रूम सारखं आहे, मध्ये अजून एक छोटी रूम आहे. पुढे जाऊ आपण. कामाला खूप काम पुसतो. पाऊस नको यायला बस. खूपच घाम आला होता. तर आता एकदम बांधकाम म्हणजे पूर्वीचं बांधकाम होतं तसं आता बांधकाम आपल्याला दिसतं इकडे. तुम्हाला दाखवतो. कॅमेरा चेंज करतो थोडा. मी आलो आहे वेताळ दरवाजा. देखील माझ्या पाठी तुम्ही बघू शकता, हा तिकोना किल्ल्याचा वेताळ दरवाजा आहे. तुम्ही बघू शकता आत्ताचं केलेलं हे बांधकाम आहे. जे बांधकाम आत्ताचं केल्यावरती गडाचा वेताळ दरवाजा चढलो की डाव्या बाजूला सध्याच्या काळाचा लोखंडी चुन्याचा घाणा दिसतो. तसेच उजव्या बाजूला गेलो की गडाच्या दुरुस्तीसाठी उपयोगी येणारी जागा आणि दगडी दिसतात. थोडं पुढे गेलो की एक रोपवे दिसते, ज्याचा उपयोग गडाच्या दुरुस्तीसाठी लागणारं साहित्य वर आणण्यासाठी केला जात असावा. ते मारुतीरायाचं एक सुंदर मंदिर आहे, पूर्ण शेड केलेलं आहे. त्यात मारुतीरायाची सुंदर अशी मूर्ती, चपेटदान मारुती. मूर्ती बघा किती सुंदर आहे. हनुमानाचे दर्शन घेऊन पुढे आलो की दिसते भल्या मोठ्या डोंगरात कोरलेल्या गुहांमध्ये श्रीरामाचे आणि तळजाई माताचे मंदिर आहेत. त्यासमोरच एक भला मोठा कातळ कोरीव तलावही आहे. गडावर जाताना बालेकिल्ल्याचा महादरवाजा लागतो. तसेच बालेकिल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधण्यात येणारे बुरुजही दिसतात. आता बुरुजांची अवस्था पाहता ते भक्कम आणि ठीकठाक आहेत. पंधराव्या शतकात अहमद निजामशहाने हा किल्ला निजामशाहीत आणला. 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंगला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता. कातळात कोरलेल्या या पायऱ्या सरसगड आणि हरिहरगडाची आठवण देते. पायऱ्यावरून येणाऱ्या पाण्यामुळे वाट निसरडी झाली होती, त्यामुळे घसरण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. स्वतःची काळजी घेत वर चढा.
एकदम मस्त व्ह्यू आहे. आता जरा धोका पसरलेत माझ्या आजूबाजू कोणी म्हणून काय व्ह्यू दिसत नाही. हाच प्रॉब्लेम आहे पावसाळ्यात येण्याचा. एकदा ड्रोन शॉट घेतला, थोडं वातावरण क्लिअर झालं होतं म्हणून एक ड्रोन शॉट मस्तवाला घेतला. एकदम सुंदर असा आलाय ड्रोन शॉट. मला व्ह्यू दाखवतो. आता सुंदर अशी जागा बघणार आहोत आपण. नाही आता मी उतरतोय, मी निघतोय. चला फटाफट वरती जाऊ, फटाफट घर करायचं आणि मग पटकन खाली उतरायचं पण आहे. बाणांचा भगवा दिसतो, आपल्या चोराचा भगवा दिसत असेल तर हा आपल्या चोराचा भगवा आहे. चांगलं मस्त ड्रोन उडवायची इच्छा होती यार. किती काय दिसत नाही बघा, कसा ड्रोन फ्लाय करू. जर गडावरती जी महत्त्वाची सूचना असते ना, त्या सूचनेचं पालन करणं आपले कर्तव्य असतं आणि काही लोक ते करत नाहीत. ते म्हणजे हे स्वच्छता राखा एवढ्या मोठ्या अक्षरात ठळक लिहिलंय आणि ते हे कचरा करणारी मंडळी. आता यांना काय म्हणावं. घर स्वच्छ का करतो आपण तेच समजत नाही. चला कॅरी बॅग आणली होती एक, ती गोळा करू. ड्रोन वगैरे आता रेडी करतो, कारण जरा वातावरण एकदम शुद्ध झालं आहे, म्हणजे एकदम नजारे दिसा लागलेत. तो बघा तुंग. आता लोहगड आणि विसापूर दिसत नाही पण ठीक आहे. आता तर मी ड्रोन रेडी करतोय. आता मोबाईल कनेक्ट करतो आणि फ्लाय करतो. तर मित्रांनो, तिकोना गडाचा हा आजचा प्रवास आपला संपलेला आहे. मी आता गड उतरायला घेतला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती याची
आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय शंभूराजे, टाटा.